साईराज फायनान्सचे सचिन भडंगे यांनी सोलापूर येथील गुंतवणूकदार ठेवीदार यांची केली फसवणूक। माननीय पोलीस आयुक्त कार्यालय सोलापूर शहर येथे तक्रारदार पूनम धनंजय ढवळे वय 40 वर्ष राहणार 29A होमकर नगर भवानीपेठ सोलापूर यांनी साईराज फायनान्सचे सचिन नामदेव भडंगे यांच्या विरोधात तक्रारी अर्ज दिलेला होता। सदर तक्रार अर्जाची चौकशी गुन्हे शाखेकडून करण्यात आली असता सचिन नामदेव भडंगे यांनी फिर्यादीचे सासरे श्याम सुंदर ढवळे यांना त्यांच्या साईराज फायनान्स मध्ये पैसे गुंतवणूक करण्यास परावृत्त करून फिर्यादी यांचे मयत सासरे यांच्याकडून 79,48,000 रुपये रोख स्वरूपात व खात्यावर रक्कम घेऊन या रकमेवर 12% दरमहा 1,80,000 रुपये परतावा देतो असे सांगून फिर्यादी यांचे मयत सासरे श्याम सुंदर ढवळे यांच्याकडून पैसे घेतले। तसेच साक्षीदार नरेंद्र मोहनराव चव्हाण यांच्याकडून 6 लाख रुपये घेतले। फिर्यादी यांचे मयत सासरे श्याम सुंदर ढवळे व साक्षीदार नरेंद्र चव्हाण यांच्याकडून घेतलेली एकूण रक्कम 85,48,000 रुपये घेऊन घेतलेली रक्कम व त्यावरील परतावा परत न देता फिर्यादी व साक्षीदार यांची फसवणूक केली आहे। फिर्यादी नामे पूनम धनंजय ढवळे वय 40 वर्ष राहणार 29A होमकर नगर भवानीपेठ सोलापूर यांनी दिलेल्या तक्रारी अर्जाची चौकशी अंती जोडभावी पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हे रजिस्ट्रेशन नंबर 138/2026 भादवी कलम 406 420 सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय आस्थापनामधील हितसंबंधाच्या रक्षणाबाबत अधिनियम 1999 चे कलम 3 व 4 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा सोलापूर शहरकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पेटकर करीत आहेत। सोलापूर शहरातील साईराज फायनान्स या कंपनीमध्ये ज्या ठेवीदारांनी गुंतवणूक केली आहे व ज्यांना सदर कंपनीकडून परतावा मिळालेला नाही त्या ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखा सोलापूर शहर या ठिकाणी कागदपत्रासह हजर राहून माहिती द्यावी। तरी पोलीस प्रशासनाकडून साईराज फायनान्स या कंपनीकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना वरील प्रमाणे केलेले आवाहन आपले लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्ध करावे ही विनंती। राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर दिले। सत्यविजय न्यूज मल्लय्या स्वामी। सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।